तर आता जे 3 लेन्सेस आम्ही जास्त पेशंटना सांगतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी बेसिक लेन्स आहे त्याला मोनोफोकल लेन्स म्हणतात. ह्याच्यामध्ये पेशंटना सांगण्यात येतं की तुम्हाला लांबचं क्लिअर दिसेल, पण तुम्हाला जवळसाठी चष्मा वापरावा लागेल. आता जी सगळ्यात नवीन आहे ती म्हणजे ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्स. त्याच्यामध्ये क्लिअरली पेशंटला आम्ही सांगू शकतो की तुम्हाला लांबचं आणि आजकाल जे आपल्या मधल्या डिस्टन्सवरती आपण लॅपटॉप पीसी ठेवून मोबाईल पण आपण थोडं लांबून पाहतो ते पण तुम्हाला त्याच्यात होईल, आणि जवळचं म्हणजे पेपर वाचणे, लहान सहान गोष्टी करणे, त्यासाठी तुम्हाला त्याच्यातनं मदत होईल. पण हे जे ट्रायफोकल लेन्सेस आहे हे प्रत्येक पेशंटला सूट होत नाही. आता काही जण असतात ज्यांना घरी रात्री येताना नाईट ड्रायव्हिंग करावं लागतं, तर त्यांना कुठली लेन्स आम्ही सांगावी, तर आमच्या आत्ताच्या एक्सपिरियन्समध्ये आम्ही ईड ऑफ लेन्स म्हणून सांगतो, एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपन्यांद्वारे चांगले चांगले लेन्सेस अवेलेबल आहेत. ब्रँड तुम्हाला इम्पोर्टेड आहेत, इंडियन ब्रँडेड पण आहेत. आता ईड ऑफ लेन्स म्हटलं की तुम्हाला रात्रीचं चालवताना काही त्रास होणार नाही, म्हणून ट्रायफोकल लेन्सेस हे आम्ही जास्तीत जास्त करून हाऊसवाईफ्स म्हणजे जे आपले महिला मंडळ आहेत त्यांना आम्ही जास्त ह्याच्यावरती हे विचार करतो. आणि जे रिटायर्ड आहेत 60-70च्या वरचे पुरुष आहेत त्यांना रात्रीचं ड्रायव्हिंग नाही, ते म्हणतात माझं फक्त रिटायर्ड लाईफ चालू आहे, मी सकाळचं फिरायला जातो, संध्याकाळी मी 7च्या आत घरी असतो. माझे जे ग्रुप आहे माझं आमचे जे ज्येष्ठ नागरिक संघाचे आमचे आमचे जे ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये आमचा वावर असतो, त्यांना आम्ही ट्रायफोकल लेन्स. तर ईड ऑफ लेन्स कुणासाठी, ट्रायफोकल कुणासाठी, ह्यासाठी तुम्हाला ईशा नेत्रालय येथे मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या वेळी जी काउन्सिलिंग केली जाईल ही पूर्णपणे माहिती देण्यात येईल.